प्रॉडक्ट मास्टर पार्ट 2. प्रॉडक्ट डिलीट करणे. ब्राउज प्रॉडक्ट मास्टर विंडोमध्ये जो प्रॉडक्ट डिलीट करायचा आहे तो प्रॉडक्ट सिंगल क्लिक करून सिलेक्ट करा. आता बटन बारवरील डिलीट बटनावर क्लिक करा किंवा कीबोर्डवरील डिलीट की प्रेस करा. कन्फर्मेशन मेसेज येईल. येस बटनाला क्लिक करा. आता संबंधित प्रॉडक्ट डिलीट होईल. जर का डिलीट करायच्या प्रॉडक्ट संदर्भात सॉफ्टवेअरमध्ये काही ट्रान्झॅक्शन्स झाले असतील तर असे प्रॉडक्ट डिलीट होत नाहीत. अशा वेळी प्रॉडक्ट कॅन्सल करता येतो. प्रॉडक्ट कॅन्सल करणे. प्रॉडक्ट कॅन्सल करण्यासाठी हवा तो प्रॉडक्ट सिलेक्ट करा आणि कॅन्सल बटन क्लिक करा किंवा कीबोर्डवरील F6 की प्रेस करा. रिझन फॉर एनी चेंज इन मास्टर ही विंडो ओपन होईल. यात कॅन्सल करण्याचे कारण रिझनमध्ये भरून ओके बटन क्लिक करा. रेकॉर्ड इज कॅन्सल्ड असा मेसेज येईल. इथे ओके बटनाला क्लिक करा. आता ब्राउज प्रॉडक्ट मास्टर विंडोमध्ये प्रॉडक्टच्या यादीत संबंधित प्रॉडक्ट समोर कॅन्सल असा मार्क दिसेल. पुन्हा नव्याने जेव्हा ब्राउज प्रॉडक्ट मास्टर विंडो ओपन केली जाईल तेव्हा मात्र कॅन्सल प्रॉडक्ट यादीमध्ये दिसणार नाहीत. कॅन्सल केलेले प्रॉडक्ट पाहण्यासाठी बटन बारवरील शो कॅन्सल्ड या बटनावर क्लिक करा. आता कॅन्सल केलेल्या प्रॉडक्ट्सची वेगळी लिस्ट दाखवली जाईल. एखादे प्रॉडक्ट कॅन्सल केल्यानंतर ते कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये वापरता येत नाही. कॅन्सल केलेले प्रॉडक्ट्स पुन्हा रिस्टोअर करणे. कॅन्सल केलेले प्रॉडक्ट पुन्हा रिस्टोअर करण्यासाठी शो कॅन्सल्ड या बटनावर क्लिक करा. संबंधित प्रॉडक्ट सिलेक्ट करून कीबोर्डवरील F6 की प्रेस करा किंवा रिस्टोअर बटनावर क्लिक करा. रिझन फॉर एनी चेंज इन मास्टर ही विंडो ओपन होईल. यात प्रॉडक्ट रिस्टोअर करण्याचे कारण भरून ओके बटन क्लिक करा. रेकॉर्ड इज रिस्टोअर्ड असा मेसेज येईल व रिस्टोअर केलेले प्रॉडक्ट ब्राउज प्रॉडक्ट मास्टरच्या मूळ यादीमध्ये दिसू लागेल. प्रॉडक्टची सविस्तर माहिती पाहणे. एखाद्या प्रॉडक्टची सविस्तर माहिती पाहण्यासाठी संबंधित प्रॉडक्ट सिलेक्ट करून व्ह्यू बटनावर क्लिक करा किंवा कीबोर्डवरील Alt V की प्रेस करा. संबंधित प्रॉडक्टची प्रॉडक्ट मास्टर विंडो ओपन होईल. यात प्रॉडक्टची सविस्तर माहिती दिसेल. ही माहिती येथून फक्त पाहता येते, बदलता येत नाही. फिल्टर करणे. प्रॉडक्टच्या यादीमधून एखाद्या फिल्टरवर जसे की एका कंपनीचे किंवा एका ग्रुपचे संबंधित सर्व प्रॉडक्ट्स एकत्र पाहण्यासाठी ब्राउज प्रॉडक्ट मास्टर विंडोमध्ये बटन बारवरील फिल्टर बटनवर क्लिक करा. फिल्टर कॉलम लिस्ट विंडो ओपन होईल. या लिस्टमधून संबंधित नाव डबल क्लिक करून भरा आणि ओके बटन क्लिक करा. आता फक्त फिल्टर लावलेल्या नावाशी संबंधित प्रॉडक्ट्स ब्राउज प्रॉडक्ट मास्टर विंडोमध्ये दिसू लागतील. फिल्टर रिसेट करणे. प्रॉडक्टची यादी पूर्ववत पाहण्यासाठी म्हणजेच कोणताही फिल्टर न लावता पाहण्यासाठी बटन बारवरील रिसेट फिल्टर या बटनाला क्लिक करा. आता यादीमध्ये सर्व प्रॉडक्ट्स दिसू लागतील. प्रॉडक्ट्सचे सॉर्टिंग करणे. प्रॉडक्टचे सॉर्टिंग करण्यासाठी ब्राउज प्रॉडक्ट मास्टर विंडोमध्ये ज्या कॉलमनुसार सॉर्टिंग करायचे आहे त्या कॉलमच्या नावावर क्लिक करा. म्हणजेच प्रॉडक्टची यादी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने सॉर्ट होईल. ब्राउज प्रॉडक्ट मास्टर विंडोमध्ये नवीन कॉलम ॲड करणे. ब्राउज प्रॉडक्ट मास्टर विंडोमध्ये नवीन कॉलम ॲड करता येतात, काढून टाकता येतात, त्याचबरोबर त्यामध्ये बदल देखील करता येतात. ब्राउज प्रॉडक्ट मास्टर विंडोमध्ये नवीन कॉलम तयार करण्यासाठी कीबोर्डवरील Ctrl+D ही की प्रेस करा. कॉन्फिगर प्रॉडक्ट मास्टर विंडो ओपन होईल. यामध्ये नवीन कॉलम तयार करण्यासाठी ॲड बटन क्लिक करा. कॉलम नेमच्या समोर हवा तो कॉलम सिलेक्ट करा. कॉलम हेडिंगमध्ये
संबंधित रकान्याचे यादीमध्ये दर्शविण्याचे नाव टाईप करा. विड्थमध्ये कॉलमची विड्थ टाईप करा आणि ओके बटन क्लिक करा. ओके केल्यानंतर नव्याने ॲड केलेला कॉलम कॉन्फिगर प्रॉडक्ट मास्टर विंडोमध्ये ॲड होईल. कॉलमची विड्थ किंवा हेडिंग बदलण्यासाठी चेंज बटन क्लिक करा. कॉलम काढून टाकण्यासाठी डिलीट बटन क्लिक करा. कॉलमचा सिक्वेन्स बदलण्यासाठी अप आणि डाऊन ॲरो कीचा वापर करा. कॉलम संदर्भात हवे ते बदल करून झाल्यानंतर ॲप्लाय बटन क्लिक करा व नंतर ओके बटन क्लिक करा. कॉन्फिगर प्रॉडक्ट मास्टर विंडो बंद होईल आणि ब्राउज प्रॉडक्ट मास्टर विंडोमध्ये नवीन ॲड केलेले कॉलम आणि त्यामध्ये केलेले बदल दिसू लागतील. प्रॉडक्टचे कॉम्पोजिशन भरणे. एखाद्या प्रॉडक्टचे कॉम्पोजिशन अर्थात प्रॉडक्टमध्ये असणाऱ्या घटकांचे प्रमाण भरण्यासाठी किंवा पाहण्यासाठी या सुविधेचा उपयोग होतो. प्रॉडक्ट्सचे कॉम्पोजिशन भरण्यासाठी हवा तो प्रॉडक्ट सिलेक्ट करून कीबोर्डवरील F9 की प्रेस करा. कॉम्पोजिशन ऑफ आयटम ही विंडो ओपन होईल. यामध्ये यादीमधून संबंधित घटकाचे नाव इन्ग्रेडियंटमध्ये भरा. हवा तो इन्ग्रेडियंट यादीमध्ये नसल्यास इन्सर्ट की प्रेस करून नवीन इन्ग्रेडियंट तयार करता येतो. संबंधित घटकाचे प्रमाण क्वांटिटी डिस्क्रिप्शनमध्ये भरा. अपडेट बटन क्लिक करा. नव्याने भरलेले घटक व त्याचे प्रमाण इन्ग्रेडियंटच्या समोर दिसू लागेल. अशा प्रकारे सर्व घटक व त्यांचे प्रमाण भरून एक्झिट बटन क्लिक करा. कॉम्पोजिशन ऑफ इन्ग्रेडियंट विंडो बंद होईल. याचा उपयोग संबंधित कॉम्पोजिशनचे एखादे प्रॉडक्ट उपलब्ध नसल्यास त्याच कॉम्पोजिशनचे पर्यायी प्रॉडक्ट शोधण्यासाठी होतो.